ओम गण गणपते नमः. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. बघा, उद्याच्या दिवशी अर्थात आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पांची पूजा करायची आहेच. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 उपाय सांगणार आहे. म्हणजे दोन्हीही उपाय जे आहेत ते मुलांसाठीच आहेत. पहिला जो उपाय आहे, जो दिवा लावायचा, अगदी साधा घरच्या ज्या मातीची पणती आहे त्यामध्येच लावायचा आहे. मात्र तो कशासाठी लावायचा आहे, की मुलांवर कुठलंही वाईट संकट येऊ नये, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यासाठी तो दिवा लावायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उंबऱ्यावरती काही वस्तू जाळायच्या आहेत. तर आपल्या घरातली नजरबाधा, मुलांची नजर, हे सगळं निघून जाण्यासाठी, ग्रहदोष दूर होण्यासाठी तो उपाय आपल्याला करायचा आहे. अर्थात कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला सेवाही करायची असते. दोन्हीही उपाय जे आहेत ते, जो पहिला उपाय आहे जो की दिवा लावायचा, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आणि ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या संध्याकाळी 5:30-6 नंतर तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत देखील करू शकता. आता बघा, अर्थात आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. घराची साफसफाई झाल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर विधिवत दररोजची देवांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने का होईना, स्वच्छ पाण्याने ओम गण गणपती नमः म्हणत अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, गुड खोबऱ्याचा नैवेद्य, 21 दुर्वांची जुडी, 1 लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. आता मुलांवर वाईट संकट येऊ नये म्हणून दिवा कसा लावावा ते तुम्हाला आधी सांगते. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. बघा, प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू पाण्याने मिक्स करून गंध तयार करून घ्यायचा आहे. आणि प्लेटमध्ये तुम्हाला त्याने स्वस्तिक काढायचं आहे. मध्ये 4 टिंब, साईडने 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. असं स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातलीच एक मातीची पणती घ्यायची आहे. पणती घेताना नवीनच घ्या असं काही नाही, तुम्ही जुनी घेतली तरी चालेल, मात्र ती स्वच्छ घासून पुसून घ्या. आता त्या पणतीमध्ये तुम्हाला जमलं तर मोहरीचंच तेल घालायचं आहे. ऑप्शन नसेल तर दुसरं कुठलं घाला, पण शक्यतोवर मोहरीचंच तेल घाला. त्यानंतर 2 वातींची 1 वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला त्या प्लेटवरती ठेवायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी टाकायची आहेत. आता बघा, हा असा तयार केलेला दिवा जो आहे तो देवघरासमोर बसूनच तुम्हाला तयार करायचा आहे. आणि देवघरामध्ये जो दिवा तेवत आहे त्या दिव्याच्या साहाय्याने हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच तुमच्या मुलांवर वाईट संकट येऊ नये यासाठी बाप्पा विघ्नहर्ता आहे त्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा असा दिवा आईने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. अर्थात आता त्यानंतर तुम्ही म्हणाल की त्याचं काय करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ती 5 काळी मिरी आहे त्याचं काय करायचं, तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग ते कापुराच्या साहाय्याने तुम्ही जाळून देखील टाकू शकता. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय जो आहे तो काय आहे, तर बघा, आपल्या घरातली ग्रहदोष, नजरबाधा, इडापिडा, घरातली सगळ्या सदस्यांचे नजरबाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर अगदी रात्रीची 12 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकतो. अर्थात बघा, उपाय करण्याआधी सेवा करायची. गणपती बाप्पाच्या मूर्तीला 21 दुर्वांची जुडी, 1 लाल फूल आवर्जून अर्पण करा. नाही काही 21 मोदक जमले तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी दाखवा. बाप्पांची आरती म्हणा. आपल्या घरामध्ये गणेश स्तोत्राचं पठण, अथर्व शीर्षमचं पठण, 108 वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचं जप हे झालं पाहिजे. आता हा जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक मातीची पणती लागणार आहे. किंवा तुम्ही एक कुठलंही भांडं जे तुम्ही जाळता त्यामध्ये कापूर वगैरे ते घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. खोबऱ्याची वाटी नसेल तर सुक्या खोबऱ्याचा एखादा तुकडा घेतला तरी देखील चालणार आहे. आता बघा, तुम्हाला त्यावरती 5 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. 5 तुम्हाला लवंग ठेवायच्या आहेत. लवंग घेताना फूल असलेल्या घ्या. 3 तुम्हाला हिरवी वेलची ठेवायची आहेत. 5 भीमसेनी कापुराच्या वड्या, भीमसेनी नसेल तर साधा घेतला तरी चालेल. 5 कापराच्या वड्या, 5 लवंग, 3 हिरवी वेलची, हे साहित्य तुम्हाला पंथीमध्ये घ्यायचं आहे. देवघरासमोरच ठेवायचं आहे. आता तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून किंवा सदस्याच्या अंगावरून तुम्हाला ते 7 वेळा उतरवायचे आहेत.
तेच प्रत्येकासाठी वेगवेगळे तीळ घेण्याची गरज नाही. एकदा तीळ घेतले की तेच तीळ सगळ्यांच्या डोक्यावरून तुम्हाला 7 वेळा फिरवायचे आहेत आणि नंतर तुम्हाला त्या पंतीमध्ये टाकायचे आहेत. आता ह्या पंतीमधलं जे साहित्य आहे ते तुम्हाला देवघरामध्ये तेवत असलेल्या दिव्याच्या साहाय्यानेच प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो संपूर्ण धूर आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असं म्हणत संपूर्ण घरामध्ये तो धूर तुम्हाला फिरवायचा आहे. आणि आता बघा, त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन तुमच्या उंबरठ्यावरती ती पंती जी आहे ती तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे. आता आपण यामध्ये हिरवी वेलची, त्याचबरोबर लवंग, कापूरवड्या आणि तीळ जाळलेत. काळे तीळच घ्या, दुसरे कुठले घेऊ नका. याने काय होतं तर आपल्या घराला कितीही वाईट कुणाची नजर लागलेली असेल, बाहेरील बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होते. आणि आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलेला आहे. ती बुद्धीची देखील देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. तर गणपती बाप्पांची सेवा आपल्या हातून ही व्हायलाच हवी. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या इच्छा प्राप्तीसाठी आपण कोणता उपाय करावा. जसं की जास्वंदाच्या झाडाच्या पानावरती आपली इच्छा लिहून तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर त्यामुळे देखील तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही कुठलाही उपाय सेवा करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये भाव, श्रद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. किंवा मग हे कसं होणार, हे होणारच नाही, किती किंतु परंतु करत राहिला तर कुठलंही कार्य पूर्णत्वात जात नाही. युनिवर्स तेव्हाच तुमची साथ देतो जेव्हा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते. त्यामुळे तुम्ही कुठलाही उपाय करत असताना स्वच्छ मनाने, शुद्ध अंतकरणाने, मनाभावापासनं, सेवा असू द्यात, उपाय असू द्यात, मनाभावापासनं करा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईलच हा विश्वास तुमचा स्वतःवरती ठेवा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.